कुंभ राशीसाठी हा महिना एकदम शुभ संकेत घेऊन आलेला असा जाणार आहे। कोणतेही शुभ कार्य, नवीन कार्य जर तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करा, त्याचे तुम्हाला चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे। आपल्याला कोणतेही कार्य करायचे असेल त्यामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबाच मिळेल आणि आपले काम यशस्वीरित्या पारही पडेल आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाभही मिळू शकेल। महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला आपल्या पालकांची पूर्णपणे साथ मिळेल आणि त्यामुळे आपल्याला कार्य करण्यामध्येही भरपूर आत्मविश्वासामध्ये पण वाढ होईल। सोबतच आपल्या पालकांना तुमच्याबद्दल अभिमानही वाटेल। महिन्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यासाठी कोठे बाहेर गावी जाण्याची शक्यता दिसत आहे। घरामध्ये कोणाच्या विवाहासाठी जर तुम्ही प्रयत्न करत होता तर ते देखील आता अंतिम टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरामधील वातावरणही एकदम बदलून जाईल। घरामध्ये हर्ष आणि उल्हासाचे वातावरण राहील। आपल्या मित्रमंडळीमध्ये जर कोणाशी आपले वाद चालू असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद झालेले असतील तर तेही आता पूर्णपणे मिटण्याची शक्यता आहे आणि आपली मैत्री पुन्हा नवीन विश्वासाने, नवीन नात्याने प्रफुल्लित होईल। एखाद्या ठिकाणी पर्यटनस्थळी किंवा तीर्थक्षेत्री प्रवास करण्याची शक्यता आहे, परंतु खूप जपून प्रवास करा, कारण धनहानी होण्याची पण दाट शक्यता इथे दिसत आहे आणि त्यामुळे जे कोणतेही कार्य तुम्ही कराल, व्यवहार कराल, अगदी जपून करा। घरामध्ये काही कारणामुळे संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे। एखाद्या गोष्टीवरून मतभेद पण होईल आणि वाद वाढतील, परंतु महिन्याच्या शेवटी यावर आपल्याला उपायही सापडतील आणि त्यामुळे वाद मिटून जातील आणि आपले नाते पुन्हा पहिल्याप्रमाणे घट्ट पण होईल। आर्थिक बाबतीमध्ये काही कौटुंबिक समस्या उत्पन्न होतील आणि त्यामुळे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे। ह्या महिन्यामध्ये तरी त्याचा थोडा विपरीत परिणाम तुमच्यावर पडू शकतो, तरी थोडंसं जपून। आपल्या परिवारजनांमध्ये स्थावर वडिलोपार्जित मालमत्तेवरून काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे। यावर आपणच थोडंसं सामंजस्यपणा दाखवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच मालमत्तेवरून जर काही मतभेद निर्माण झालेले असतील तर ते मतभेद तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा, तरच हे सर्व बंद होईल आणि तुमचे जे काही गैरसमज झालेले आहेत तेही दूर होतील। आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे आनंदी वार्ता कळतील आणि त्यामुळे घरात सर्वांमध्ये सगळीकडे आनंदीच वातावरण राहील। मन सगळ्यांची प्रसन्न राहतील। आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही आनंददायी वळणे येतील आणि त्यामुळे आपल्या जीवनात आनंद द्विगुणित होईल आणि वैवाहिक संबंधही अजून पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल। तुमच्या घरामध्ये अचानकपणे धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे। त्यामधून धर्माची कामे तुमच्या हाती घडतील आणि याचा आपल्याला व आपल्या कुटुंबाला पुढे जाऊन फायदाच होईल। नवीन वास्तू जर तुम्ही शोधत आहात बऱ्याच दिवसांपासून तर आता तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे। तुमच्या मनाप्रमाणे वास्तू तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्हाला चैन पडेल, आनंद मिळेल, प्रसन्नता मिळेल आणि एक प्रकारची शांती मिळेल। तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे, कारण तसे योगही आलेले आहेत, तरी तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या। कोणतेही निर्णय घेताना प्रत्येक परिणामांचा आणि आपल्या मर्यादेचा विचार करा आणि मगच काय तो योग्य निर्णय घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आपल्याला सध्या थोड्याशा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते, म्हणून कोणतेही अनावश्यक खर्च टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा, मगच सर्व कामे पार पडतील। तुम्ही कोणतेही निर्णय घेत असताना प्रथम आपल्या घरातील वडीलधारी मंडळींसोबत चर्चा करत चला, त्यांचे परामर्श घेत चला, योग्य शहानिशा करत चला आणि मगच निर्णय घेण्याचा प्रयत्न करा। ह्या महिन्यामध्ये हे खूपच महत्त्वाचे राहणार आहे, कारण तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखादं काम किंवा एखादं कार्य जे अर्धवट राहिलेले होतं ते पूर्ण करण्यासाठी भरपूर दिवसापासून तुम्ही धडपड करत आहात, तर ह्या महिन्यामध्ये ते कामाला यश मिळण्याची शक्यता दिसत आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा, वरच्या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा। कधी कधी आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुभवाचा, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते, तर त्यांचंही मत ऐकून घ्या। त्यांचे अनुभव तुम्हाला नक्कीच मदत करतील ह्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि तसे योगही आलेले आहेत आणि यातच सगळ्यांचेच हित आहे। त्यांनाही एक प्रकारे शांती लाभेल, समाधान वाटेल, तर तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार करा। घरातील मंडळींची काळजी घ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, कारण अचानकपणे घरातील कोणा एका सदस्याची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे आणि म्हणून आधीपासूनच थोडीशी काळजी घेतलेली हेच तुम्हाला बरे पडणार आहे।
घरामध्ये विशेष करून प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं हे महत्त्वाचे आहे, कारण घरामधील वस्तू गहाळ होण्याची शक्यता दिसत आहे. कोठे जर बाहेर गावी जाणार असाल तर योग्य ती सुरक्षा ठेवा आणि मगच बाहेर जा. कोठे प्रवास करण्यासाठी जाणार असाल तर जा, परंतु काळजी घ्या, कारण इथेही वित्तहानी धनहानी होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींवर तर अजिबातच विश्वास ठेवू नका, कारण इथे साप फसविले जाल आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार शक्यतो टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि विशेष करून प्रत्येक गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना एक चढ उतार दाखवणारा असा जाणार आहे, म्हणजेच त्यांच्या उत्पन्नामध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण होतील, परंतु आपण याच्यावरही नक्कीच मात कराल आणि आपल्याला आपल्या कामात लाभ पण मिळतील. सोबतच आपले जे कोणी सहकारी वर्ग आहे त्यांना नेहमी आपल्या विश्वासामध्ये घेत चला, तरच आपले भाग्य बदलेल, भरपूर लाभ मिळेल आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल. विश्वास असेल तरच भाग्योदय पण होईल. म्हणजेच आपले सोबत जे काही काम करत आहेत, आपले सहकारी मंडळी म्हणा, आपले जे काही सोबत आहेत त्या सगळ्यांवर आपण विश्वास ठेवायला हवा आहे. फक्त विश्वासावरच तुम्ही कोणतेही काम सफल कराल, अविश्वास दाखवून तुम्हालाच नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही असुविधा राहतील आणि त्यामुळे आपलं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला भरपूर अडथळे निर्माण होतील आणि यामुळे आपण जी आपली एक आदर्श एम्प्लॉई म्हणून एक इमेज बनवलेली होती ती सध्या तरी खराब होण्याची दाट शक्यता दिसत आहे. इथे आपले सहकारी मंडळी आपल्याला मदत करण्यासाठी टाळण्याची शक्यता दिसत आहे, म्हणून आपण प्रथम सावध राहावे. मगच जे काही संकटे येतील त्यांना धीराने सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सोबतच आपल्याला दिलेलं जे काही काम आहे ते पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन तुम्हाला करावे लागेल आणि त्यामुळे आपल्या कामाला पूर्ण करण्यासाठी योग्य ती मदत तुम्हाला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला साथीदारांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद पण होण्याची शक्यता दिसत आहे, परंतु वाद न वाढविता शांततेने आणि संयमेने कोणतेही प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तरुण वर्गाला मात्र नवीन करिअर करण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा ह्या महिन्यामध्ये. तसेच जर आपण आधीच आपल्या करिअर संदर्भामध्ये काही विचार करून ठेवलेले असतील तर त्यासाठीही कठीण परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणींना आपणच तोंड द्याल, त्यावर तुम्ही मातही कराल आणि जे काही तुम्ही ठरविलेले असेल ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कराल, कष्ट कराल. महिला वर्गाला मात्र हा महिना अति उत्साहाने भरलेला असा जाणार आहे. काही नवीन वस्तू तुम्ही घरासाठी खरेदी कराल आणि यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात लाभही मिळेल, एक प्रकारे शांतीही मिळेल. परंतु आरोग्याची हेळसांड करून चालणार नाही, आरोग्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला पोटाच्या तक्रारी उद्भवतील आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची तुम्हाला भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. जे कोणी महिला नोकरी करत असतील, वर्किंग वुमन असतील तर त्यांना पण स्वतःच्या आरोग्य सांभाळत तुमचं जे काही दिलेलं काम आहे ते तुम्हाला वेळेवर पूर्ण करावे लागणार आहे आणि सोबतच तुमच्या अंगावर अजून काही नवीन जबाबदारीही पडण्याची शक्यता आहे. अगदी तुम्हाला कंबर कसून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामासाठी तयार राहावे लागणार आहे. जे कोणी महिला उद्योजिका असतील, व्यवसाय करत असतील त्यांना ह्या महिन्यामध्ये तुमच्या विरोधकांवर म्हणा किंवा तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहे त्यांच्यासोबत तुम्हाला भरपूर एक शांत म्हणा किंवा शीत युद्ध किंवा शीत भांडण करावे लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच कॉम्पिटिशन, व्यवसाय म्हटलं, उद्योग म्हटलं की कॉम्पिटिशन आलंच. तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरून तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कसे एक योग्य आहात किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय कसं एक विश्वासाने, कसं खूप मेहनतीने जे काही तुम्ही कार्य करत आहात ते कसं करतात ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे इतरांना आणि यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत, भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि जे काही तुम्ही एक आर्थिक लाभ ठरवून ठेवलेला होता की ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तेवढा लाभ पाहिजे, तर तेवढा लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे. परंतु जर तुम्ही कष्ट केले, मेहनत केलं तरच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लाभ मिळू शकतील. तरीही अजिबात खचू नका, हताश होऊ नका. आले अडचणी तर सामना करा, स्वतःला सिद्ध करून दाखवा, स्वावलंबी व्हा. नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये सफल राहणार आहात. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना तुम्ही ठरविल्याप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे.
मग निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे का लागला नाही म्हणून हताश होऊन जाणे, निराश होणे हे चुकीचं आहे. कुठेतरी तुम्हीच कमी पडलेला आहात असा विचार करा आणि दुपटीने तिपटीने पुन्हा अभ्यासाला लागा. पुन्हा नवीन प्रकारे तुम्ही तयारीला लागा आणि आपल्या हातून काय चूक घडली याचा तुम्ही शोध घ्या. त्या गोष्टीवर जास्त भर द्या, जास्त लक्ष द्या. हा काही शेवट नाही आहे असं लक्षात ठेवा. ही फक्त एक सुरुवात आहे. प्रयत्न करा, नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र आरोग्य बाबतीत काही समस्या उद्भवतील, परंतु आपण जरा आधीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्रास थोडासा कमी होईल. मन चांगल्या गोष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न करा, कारण मन प्रसन्न असेल तरच शरीर पण प्रसन्न राहील आणि स्वास्थ्यही प्रसन्न राहील. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे. तरीही प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. समस्यांवर उपाय शोधा आणि आरोग्याची काळजी घ्या. येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.